भक्ती जेव्हा हृदयात खोलवर रुजते तेव्हा व्यक्ती जगाच्या मोहमायेला त्यागून त्यात पूर्णपणे गुंग होऊन जातो आणि त्याला जगातील कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील बदायूंच्या इस्लामनगर पोलीस स्टेशन परिसरातील बयार गावात नुकताच दिसून आला. इथे 28 वर्षीय पिंकीने शनिवारी पारंपरिक हिंदू पद्धतीने विधिवत श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत विवाह केला आहे. हा विवाह सोहळा अगदी अन्य लग्नांप्रमाणेच पार पडला, ज्यात लग्नाची मिरवणूक, वरमाला आणि 7 फेरेही घेण्यात आले. मात्र पुरुषाऐवजी पिंकीने श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपला जोडीदार म्हणून निवडले. या अनोख्या विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेली पिंकी लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्त आहे आणि ती तिच्या पालकांसोबत अनेकदा वृंदावनला जात असे. तिने श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्यामागे वृंदावनच्या बांकी बिहारी मंदिरात दिसलेला एक चमत्कार हे प्रमुख कारण होते. मंदिरात भेट दिल्यावर तिच्या ओढणीत सोन्याची एक अंगठी आढळली. पिंकीने हे भगवान कृष्णाचे संकेत मानले आणि कोणत्याही मानवाशी नव्हे तर थेट भगवंताशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गोंधळलेल्या तिच्या पालकांनीही मुलीची उत्कट श्रद्धा पाहून अखेरीस तिच्या या निर्णयाला होकार दिला. काही काळापूर्वी पिंकी आजाराशी झुंज देत असताना तिने श्रीकृष्णाची जड मूर्ती मांडीवर घेऊन वृंदावन आणि नंतर गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा पूर्ण केली होती. त्यानंतर तिच्या तब्येतीत चमत्कारिक सुधारणा दिसून आली. या अनुभवामुळे तिचा विश्वास आणखी दृढ झाला की फक्त कृष्णच तिच्या आयुष्याचा भाग बनू शकतो. संपूर्ण विधीनुसार आणि लोकांच्या साक्षीने हा विवाह पार पडला. लग्नानंतर पिंकी तिच्या घरीच राहणार असून कुटुंबाने आनंदाने तिचा हा निर्णय स्वीकारला आहे. हा अनोखा विवाह सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.